मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि मित्रांनो, जसं एखादं मूल रागवलं चिडलं की ते कसं लाल बुंद होतं, आरडाओरड करतं, चिडतं आणि आपण म्हणतो अरे काय चेहरा फुगून बसलेला आहे आणि त्याला जे सांगू ते त्याच्या विरुद्धच करतं। तसंच आपल्या शरीरातील भागांचं असतं की जर त्यांना काही त्रास झाला तर तो भाग जो आहे तो गरम होतो, लाल होतो म्हणा किंवा हीट वाढते, तो तिथे आपल्याला वेदना होतात आणि तो भाग नीटचं काही काम करू शकत नाही नेहमी योग्य पद्धतीने जो करतो तसा। उदाहरण घ्यायचं झालं तर हृदयापासून जो सगळ्यात दूरचा जो भाग आहे पाय, तर त्याविषयीचं आपण आज उदाहरण घेऊया। जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। आजचा विषय बघूया आपण, पायाची सूज आणि आयुर्वेद। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर समीर जमदग्नी सर आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, सरांचा परिचय तुमच्याशी करून देतो। डॉक्टर समीर गोविंद जमदग्नी सर, आपण ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहात, आयुर्विद्येत पारंगत आहात आणि गेल्या 40 वर्षापासून आपण पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून आपले काम करत आहात। आपण आपली सेवा देत आहात। श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून आपण आपली सेवा देता। सर, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रुग्णालय बार्शी येथे देखील प्रमुख चिकित्सक म्हणून सेवा देतात। कॅन्सर म्हणा, हृदयरोग म्हणा, क्रिटिकल इलनेस म्हणा किंवा गतिमंदत्व, मतिमंदत्व, बंधत्व आणि अशा विविध सिंड्रोम्स आणि आजारांमध्ये सरांनी यशस्वीरित्या या आजारांच्या उपचारामध्ये प्रावीण्य सरांनी मिळवलेलं आहे। मराठी आणि हिंदी चिने सृष्टीतले जे कलाकार मंडळी म्हणा किंवा साहित्य, क्रीडा, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती देखील सरांकडून ट्रीटमेंट घेत असतात, त्यांच्या जो चिकित्सा आहे त्यांचा लाभ घेत असतात। वैद्य समीर जमदग्नी सर त्यांच्या दवाखान्यामध्ये जे आहे ते सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रुग्णांच्या सोयीसाठी तज्ञ वैद्यांची टीम म्हणजे संघ देखील सतत कार्यरत असतो। त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे। आयुर्वेद हा आजचा आपला विषय आहे। तो विषयाशी निगडीत आपले जे प्रश्न आहेत, नेहमी याची आग्रहाची विनंती, नंबर 1, तुमचा जेव्हा फोन जोडला जाईल तेव्हा आपला प्रश्न आपला टीव्हीचा म्हणजेच दूरदर्शन संचाचा आवाज एकदम कमी करायचा आहे, बंद केला तर उत्तम, जेणेकरून तुमचा आवाज आणि प्रश्न स्पष्ट आम्हाला ऐकायला येईल। नंबर 2, आपला प्रश्न सलग विचारायचा आहे। नंबर 3, विषयाला अनुरूपच असा प्रश्न विचारायचा आहे। तर शिवस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। नमस्कार सर, पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजचा जो आपला विषय आहे की पायाची सूज, तर आयुर्वेदामध्ये काय वर्णन केलेलं आहे या सुजेविषयी? बरोबर आहे। आता पायाची सूज असं म्हणताना इतर ठिकाणी येते की नाही सूज येते, पण तरी सुद्धा आपण पायाची सूज असं का बघतोय तर वृद्धापकाळ यायला लागलं की पायाची सूज येत असते वृद्धापकाळामुळं, आणि त्यामुळे सूज आली की माणसं घाबरून जातात। म्हणजे आपल्याला किडनीचं दुखणं तर नाही ना, हृदयाचं तर नाही ना, यकृताचं तर नाही ना, असं त्यांच्या मनात अनेक प्रश्न येत असतात। तर त्यामुळे कोणती सूज त्रासदायक, कोणती वयानुसार आलेली, कोणती सूज आल्यानंतर लगेच डॉक्टर किंवा वैद्याकडे जायला पाहिजे, कोणती सूज आल्यानंतर त्याची मूळ आजाराची ट्रीटमेंट करायची, हे लोकांना समजावं यासाठी आयुर्वेदाचा दृष्टिकोन किंवा टेक काय आहे हे समजण्यासाठी पण हा कार्यक्रम घेतलेला आहे। आपले सगळे कार्यक्रम हे लोकप्रबोधनार्थ आश्रित असतात। आयुर्वेद ही आपली परंपरा आहे आणि भारताच्या परंपराचा मला अभिमान आहे, असं आपण लहानपणापासून प्रतिज्ञेत म्हणत असतो। तर असं आहे की पाय हे कर्मेंद्रियापैकी एक इंद्रिय आहे आणि चालणं हे त्याचं काम आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण पंचमहाभूतापैकी तेज महाभूत जे आहे ते पायाच्या ठिकाणी असतं आणि पायाची मांडी घालून आपण ज्यावेळेस बसतो त्याला ते तेज महाभूत जे आहे ते मूलाधार चक्रातून वर चढून आपल्या जाठाग्नीला संदुष्टित करत असतं। म्हणजे मांडी घालून जेवण करणं ह्याच्यामुळे तब्येती सुधारतात आणि आपण घोड्यासारखे पाय जे आहेत ते लांब करून किंवा लुमकळ ठेवून खुर्चीवरती बसून जेवत असतो। तर भारतीय लोकांना पोटाचे आजार उत्पन्न व्हायला सुरुवात झाली तेव्हा काही गोष्टी ज्या करायला पाहिजेत त्यांनी साधा उपचार करून बघावं की खाली मांडी घालून बसावं आणि जेवण करावं, तर त्यांनी खूप चांगला परिणाम आपल्याला साधतो। बसायची आपल्याला खुर्चीवरची एवढी सवय झाली की काही लोकांना खाली बसता सुद्धा येत नाही आणि खाली बसले तर पालथी मांडी घालून बसतात। तर पहिल्यांदा मांडी घालून बसायला शिकवायला पाहिजे, हा संस्कार पहिल्यांदा व्हायला पाहिजे, अशी परिस्थिती आहे। तर ह्या पायाच्यामध्ये आपल्या जवळजवळ 11 मर्म आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100 शिरा सांगितलेल्या आहेत आयुर्वेदाने, आणि कूर्च क्षीर आणि नावाचं एक मर्म जे आहे ते, आणि इंद्रवती नावाचं मर्म सांगितलेलं आहे। मर्म म्हणजे अशी जागा की जिथं आघात झाला तर माणूस मरू शकतो
किंवा तिथं प्राण असल्या कारणानं त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या शरीरावरती चांगल्या पद्धतीने आपल्याला औषधाच्या स्वरूपात सुद्धा घेता येत असतो. तर हे पायाचं जे वर्णन आहे हे लक्षात घेतल्यानंतर मग पायाची सूज जी आहे ना ती कशामुळे येऊ शकते. तर हृदरोगी माणूस आहे समजा तर त्याच्या शरीरामध्ये 28% असे लोक असतात की त्यांना हृदयविकाराच्यामुळं अंगाची सूज येत असते, पायावरची सूज येत असते. बऱ्याच वेळा असं होतं की गर्भिणी स्त्री असतात त्यांना 70% गर्भिणींना पायावरची सूज येणं हे प्रकरण असतंच. मधुमेहाचे लोक जे आहेत आणि वृक्काचे जे लोक आहेत त्यांना 15 ते 18% असे सूजेचे लोक असतात की त्यांना मधुमेह तरी असतो किंवा वृक्काचा आजार तरी झालेला असतो. व्हिटॅमिन सी सारखं व्हिटॅमिन जे आहे ते कमी जर पडत असेल ना तरीसुद्धा बऱ्याचशा लोकांना पायावरती सूज येते असं लक्षात येतं. आणि साधारण 35 ते 38% लोकांना स्थूलपणामुळं अंगाची सूज येत असते. आता स्थूलपणा आणि मूळव्याध ही आयुर्वेदात एकत्र झालेली आहे, एकत्र त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे मूळव्याध झाल्यानंतर सुद्धा पायाला सूज येते किंवा मूळव्याध उत्पन्न होण्याआधी सूज येते हे लोकांना याची बऱ्याच वेळेला कल्पना नसते. तर सुजेचे हे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत की सूज जी आहे ती दाबल्यानंतर पिठात बोट घातल्यानंतर जसा खड्डा पडतो तसा खड्डा पडतो ती कफाची सूज असते बऱ्याच वेळेला. तर वाताची, पित्ताची, कफाची, 2 दोषांची आणि त्रिदोषाची अशा वेगवेगळ्या सूजा ज्या आहेत ना त्या आयुर्वेदामध्ये आपल्याला वर्णन केलेले आढळतात. तर हे सगळं प्रकरण जे आहे ते एकंदरीत आपल्याला याच्या सुजेचा आणि आधाराचं स्वरूप पायाच्या सुजेच्या समजण्यासाठी म्हणून आपण सांगितलं. याच्या पद्धतीने काही कारणंसुद्धा आपल्याला याच्यानुसार बघायची आहेत, नंतर काही लक्षणं त्याची बघायची आहेत आणि नंतर मग चिकित्सेचा भाग किंवा ट्रीटमेंटचा भाग आहे तो सुद्धा बघायचा आहे. तर कारणांचा विचार जो आहे ना तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे आणि त्याच्यात अनेक पद्धतीची कारणं खाणं, पिणं, वागणं आणि आधाराच्या स्वरूपाने आपल्याला दिसत असतात त्याचा आपल्याला विचार करायला लागणार आहे. फारच छान सर. डॉक्टर जमदग्नी आपल्याला सरळ आणि सोप्या भाषेत स्पष्ट आपल्या काय चुका होत आहेत, काय आपण केलं पाहिजे, असं मांडी घालून आपण जेवलं पाहिजे भारतीय आपल्या संस्कृतीनुसार, त्याचे फायदे काय, ते तोटे काय खुर्चीवर बसून जेवणाचे ते पण आपल्याला सांगतायत. सरांकडून अजून आपण ज्ञान घेऊया. डॉक्टर साहेब आम्हाला सांगा की पायाला सूज कशामुळे येते आणि कारणांविषयी तुम्ही म्हटलं तर वेगवेगळी कारणं काय ती पण जाणून बरोबर आहे. आयुर्वेदानुसार जर कारणं बघितली ना सुजेची तर लंघन किंवा उपवास केलेला आहे आणि एकदम भरपूर जेवणं किंवा पंचकर्म केलेले आहेत आणि एकदम पटकन सगळ्या गोष्टी खायला सुरुवात करणं, संसर्जन क्रम म्हणून एक सांगितलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला पंचकर्म आपण करतो त्यावेळेला आपली भूक जी आहे ती कमी झालेली असते आणि नंतर तो जाठाग तो हळूहळू वाढवायचा असतो. तो न करता संसर्जन क्रम न करता जर एखादी व्यक्ती जास्ती भराभर आणि मोठ्या प्रमाणात अन्न खात असेल किंवा जड अन्न खात असेल तर तिला सुद्धा हा त्रास होऊ शकतो. रोगी आहे एखादा माणूस आणि तो आजारातून बरा झाला आणि त्याचा जाठाग्नी अजून व्यवस्थित तयार झालेली नाही आणि त्यांनी जरी या गोष्टी अशा खाल्ल्या तरी हा त्रास होऊ शकतो. स्निग्ध पदार्थ खूप आहेत, गोड पदार्थ खूप आहेत, तिखटाचे पदार्थ खूप आहेत. हे जर अति प्रमाणात सेवन केले गेले, स्त्री संबंध जो आहे तो जास्ती प्रमाणात आला, चालण्याचा प्रकार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात जर झाला, मलमूत्राचा अवरोध जर झाला तर मग मलमूत्र आपल्या शरीरातलं जे आहे ते पडून राहतं, फिजिकल फेनॉमिना नाही येते. त्यातलं जे दूषित रक्त आहे, घाण आहे ती रिॲब्झॉर्ब होते शरीरामध्ये, ती ब्लड स्ट्रीममध्ये येते. तुमचं रक्त किती ऑक्सिजनेटेड आणि शुद्ध असलं तर त्यातली टॉक्सिन जी आहे ती काय बाहेर पडू शकत नाहीत आणि त्यामुळे मलमूत्र अवरोध केल्यानंतर तुमच्या मळातले आणि मूत्रातले विजातीय घटक द्रव्य जे आहेत ते आपल्या जीवनशक्तीवरती परिणाम करतात आणि संहारशक्ती वाढते आणि म्हणून अनेक आजारांचं कारण जे आहे ते मलमूत्राचा अवरोध असं सांगितलेलं आहे. खूप रात्री जागरण करणं आहे, खूप चालण्याचा व्यायाम जो आहे तो करणं आहे, अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे सूज येण्याची शक्यता जी आहे ती आयुर्वेद मानत असतो. मुळव्याधीसारखा आजार आहे, अतिसार किंवा जुलाब आहेत किंवा संग्रहणीसारखा आजार आहे, कधी संडासला घट्ट होते, कधी पातळ होते, हृदय विकार आहे त्याचा परिणाम म्हणून पायावरती सूज येते, पांडुरोग ज्याला आपण ॲनिमिया असं व्यवहारात म्हणतो, खरं म्हणजे तो आजार आयुर्वेदानुसार वेगळा आहे, रसधातूचा आजार आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामुळे उत्पन्न होणारी घटना जी आहे त्याच्यामध्ये हा प्रकार घडतो. यकृताचे वेगवेगळे आजार असतात, दारू पिण्याची लोकांना सवय असते आणि जलोदरासारखा आजार होऊन नंतर मग हळूहळू पायावरती सूज यायला लागते. बऱ्याच वेळा व्हिटॅमिन डेफिशियन्सी मगाशी मी म्हटली तशा पद्धतीने हा प्रकार घडून येतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शरीराला जे पोषक तत्व मिळायला पाहिजे ती न मिळाल्या कारणानं माल न्यूट्रिशनचा परिणाम सुद्धा असा येत असतो. व्हेरिकोज व्हेन्स नावाचा जो प्रकार आहे तो पायामध्ये झाल्या कारणानं सुद्धा आपल्या शरीरामध्ये आणि पायाला सूज येण्याची शक्यता जी असते ती मोठ्या प्रमाणावरती असते. याच्याबरोबर असं होतं की वॉटर रिटेन्शन जे आहे ते कोणत्याही कारणाने जर तुमचं वाढायला लागलं, 1 ग्रॅम मीठ आहे तर ते 64 ग्रॅम पाण्याला धरून ठेवतं आणि 65 ग्रॅम वजन तुमचं वाढतं आणि सूज वाढते. तर वर्ण मीठ घेणारे, वर्ण लिंबू पिणारे जे लोक असतात ना अन्नामध्ये त्यांना ही पायाची सूज आहे ती येऊ शकते. 60च्या पुढं वय गेलं की तुमच्या रक्तवाहिन्यांचा जोर कमी व्हायला लागतो, पेरिस्टाल्सिस तुमच्या ज्या आहेत त्या हॅम्पर व्हायला लागतात आणि मग व्हॉल्वचे वेगवेगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सुरू होतात आणि त्यामुळे रिव्हर्स रेंज जो आहे हृदयाकडचा तो कमी झाल्या कारणानं सुद्धा पायावरती सूज येणं असं प्रकरण होत असतं. वय वाढलेल्याचं लक्षण म्हणून जसं अंगावरती सुरकुत्या वगैरे येतात त्या पद्धतीने आपल्याला पायाची सूज आहे ती सुद्धा आपल्याला व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसत असते. फारच छान. जमदग्नी सर आपल्याला
पायाला सूज येणारी जी कारणं आहेत त्याच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला समजावून सांगत आहेत, सोप्या भाषेत सांगत आहेत. डॉक्टर साहेब, आम्हाला सांगा की आयुर्वेदानुसार जे आहे ते आहार विहारात मुदल्या चुकीमुळे किंवा आहार विहारामुळे काही सूज पाहायला येऊ शकते? अगदी बरोबर आहे. चांगला प्रश्न विचारला निखिलजी तुम्ही. असं होतं की ॲलर्जीज वेगवेगळ्या असतात. म्हणजे एनिथिंग इन्क्लुडिंग द सन अंडर द सन कॅन कॉज ॲलर्जी असं म्हटलं जातं. तर ॲलर्जीज वेगवेगळ्या आल्या की ओठ सुजणं, डोळा सुजणं अशा प्रकारचा जो भाग जसा आढळतो ना तसा पायाला सूज येणं, पायाला खास उठणं, पाय जड पडणं अशा पद्धतीची लक्षणं जी आहेत ती खूप वेळा दिसून येतात. हत्तीरोगासारखा विकार जो आहे ना फायलेरियासिस, त्याच्यामध्ये सुद्धा डासांच्या दंशातून उत्पन्न होणारे जे वेगवेगळे डेंग्यू, मलेरिया किंवा चिकनगुनियासारखे आजार आहेत तसं सुद्धा आपल्याला या प्रकरणात बऱ्याच वेळा आढळून येतं. पल्मोनरी एम्बोलिझम सारखा जो आजार आहे ना त्याच्यामध्ये पल्मोनरी हायपरटेन्शन हा हृदयाशी संबंधित ज्यावेळेला आजार येतो त्यावेळेस सुद्धा बऱ्याच लोकांना पायावरती सूज येत असते. सुजेची ही अशी वेगवेगळी कारणं जी आहेत ती आहारामध्ये सुद्धा आढळतात, विहारामध्ये सुद्धा आढळतात, तशी औषधामुळे सुद्धा आढळतात. आधुनिक शास्त्राची बरीचशी औषधं एस्पेशली बीपी कमी करणारी जी औषधं आहेत त्यांनी वॉटर रिटेन्शन बऱ्याच वेळेला होतं आणि पायावरती सूज येते. तर वैद्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा त्या वैद्याला हे माहीत असायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्या रुग्णाला हे सांगता यायला पाहिजे, तो ज्ञापक असायला पाहिजे. त्यांनी हे सांगितल्यानंतर तुम्हाला समजू शकतं की बाबा याच्यामध्ये पायाची सूज कोणत्या कारणामुळे आहे. कारण एकदा समजलं की संक्षिप्त हा क्रियायोग निदान परिवर्जनम. तुम्ही कारण बाजूला काढलं की तुमच्या शरीरामध्ये चांगले बदल हे झपाट्याने व्हायला लागतात. शरीर आणि निसर्ग आपोआप शरीराला सुधारायचा प्रयत्न करत असतं. त्याला फक्त बस मदत करणं एवढं काम जे आहे ते वैद्याची ती प्रवृत्ती असते किंवा त्याचा तो धर्म असतो. त्या पद्धतीने या विषयाकडे बघायला लागतं. फारच छान. सरांनी आपल्याला आपलं आरोग्य वाढवण्यासाठी एक खजिना आणलेला आहे, म्हणजे आरोग्य वर्धक असं रत्न म्हणजे काही काही मोती असे टिप्स आणलेले आहेत. ते आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज आपल्यासोबत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वैद्य समीर जमनगदी सर आपल्यासोबत आहेत. सर मार्गदर्शन करतात पायाची सूज आणि आयुर्वेद या विषयावर आणि सरांनी आपल्यासाठी काही टिप्स आणलेल्या आहेत. आरोग्यवर्धक मोती आपण म्हणू शकतो त्याला. तर पाहूया पहिली टिप. फोटो काढण्यासाठी रेडी राहा. तर पहिली टिप आहे, वातामुळे अर्धा चेहरा वाकडा झाला असल्यास ज्याला आपण फेशियल पाल्सी म्हणतो, पाव चमचा बेखंड घ्यायचा आहे आणि पाव चमचा सुंठ घ्यायचा आहे, सुंठ चूर्ण, आणि 1 चमचा मधामध्ये एकत्र करून रोज सकाळी घ्यायचं आहे. असं 1 महिना आपल्याला करायचं आहे. ही आहे टिप नंबर पहिली. सगळ्यांनी फोटो काढून घ्या किंवा लिहून घ्या. दुसरी टिप आपण पाहूया की शरीरातील रक्त कमी झालं असल्यास प्रौढ व्यक्तीने मुळ्याच्या पानाचा रस 6 चमचे आणि खडीसाखर 2 चमचे एकत्र करून हे मिश्रण रोज संध्याकाळी घ्यायचं आहे. असं 1 महिन्यासाठी घेतल्याने भूक वाढून मलमूत्र साफ होतं. तर महत्त्वपूर्ण असे आरोग्यवर्धक मोती सरांनी खजिन्यातून आणले आहेत, आयुर्वेदाच्या खजिन्यातून. सरांकडे पुन्हा जाऊया. सर, अजून काही कारणं आहेत का की पायाला सूज यायची, त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर. कसं होतं, पायाची सूज असं म्हटलं ना की ती 2 पद्धतीने येते असं व्यवहारात आपल्याला दिसतं. एक म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी जी आहे, ज्याला व्हेन आपण म्हणतो, त्याच्यातली एक कोणती तरी अवरोधात्मक घटना झालेली असते
आणि दुसरा भाग जो असतो त्याच्यामध्ये असं होतं की लिम्फॅटिक ड्रेन जो आहे ज्याला लसिका ग्रंथी असं आपण म्हणतो, अवदान येणाऱ्या गाठी असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे समजा पायाला कुठं जखम झाली तर जांघेमध्ये अवदान येतं आणि दुखतं, तर ते ज्या गाठीमध्ये येतं त्याला लसिका ग्रंथी असं म्हणतात. आणि त्याचा लसिका ग्रंथीची एक पूर्ण लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे ती आपल्या शरीरामध्ये असते. कॅन्सर ज्या वेळेला पसरतो शरीरामध्ये त्यावेळेला ॲडजस्टंट ऑर्गनमध्ये किंवा या लिम्फॅटिक ड्रेनमधनं किंवा रक्ताच्या फ्लोमधनं तो दुसरीकडे जात असतो. तर ती जी सिस्टीम आहे ती लिम्फॅटिक ड्रेनची सिस्टीम आहे. तर या अशुद्ध रक्तवाहिन्यांवरती परिणाम करणारा जो भाग आहे तो आणि या लिम्फॅटिक सिस्टीमवरती परिणाम करणारा सगळा भाग जो आहे तो अवरोधामुळे उत्पन्न करणारी जी घटना आहे ती म्हणजे पायाची सूज आहे. तर आता बऱ्याच वेळा होतं की भारतीय स्त्रियांना पूर्वीच्या काळी 4 दिवस बाहेर बसायची सवय असायची मासिक रजस्रावाच्या वेळेला. पण आता कसं होतं ते वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती ज्या दाखवल्या जातात सॅनिटरी नॅपकिनच्या, त्यात ते नॅपकिन तिने हे केल्यानंतर परिधान केल्यानंतर ती कशी उड्या मारू शकते फिरू शकते हेच दाखवतात. अतिशय चुकीचा परिणाम आहे तो. तुमचं गर्भाशय त्यातनं आतनं उंडेल आहे आणि जखम असताना जर तुम्ही वाकड्या तिकडे उड्या मारायला लागलात, पावसात भिजायला लागलात, आंबट चिबट खायला लागलात तर मग तुमच्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये पुनरुत्पत्तीची प्रक्रिया सुरू होते. आणि एकदा एंडोमेट्रियममध्ये ह्या गोष्टी बिघडल्या की त्याचा रिदम जो आहे तो बीजग्रंथीशी संबंधित असतो, थायरॉईडशी संबंधित असतो आणि त्यामुळे तुमचं हार्मोनल स्टेटस जे आहे ते सगळं बदलू शकतं. तर हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर पाळीचे 4 दिवस कोरडं अन्न खाणं, घोंगडं किंवा चटेवरती झोपणं, स्वच्छता पाळणं परंतु आंघोळ न करणं हे केलं आणि चौथ्या दिवशी जर तुम्ही डोक्यावरनं आंघोळ केली तर डोक्यावरनं पाणी पडलं की मग स्त्रियांचा मासिक रजस्राव जो आहे तो थांबून जाऊ शकतो. तर त्यामुळे एक गर्भिणी परिचर्या जशी सांगितली आहे, सुतिक परिचर्या जशी सांगितली आहे, रजस्वला परिचर्या सुद्धा तशी सांगितली आहे. तर जवळच्या वैद्याकडनं तुम्ही हे नियम समजून जर घेतले आणि आपल्या मुलींना हे सांगायला लागलात तर 10 पैकी 8 मुलींना हल्ली जो थायरॉईडचा त्रास दिसतो आणि 10 पैकी 5 ते 7 मुलींना जो PCODचा त्रास दिसतो तो सुद्धा होणार नाही. तर हे प्रीमेन्स्ट्रुअल गोष्टी ज्या असतात ना त्याच्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना आजारपण आल्यासारखं होतं. शौचाला आणि लघवीला होताना जसं जरासुद्धा दुखत नाही, खुपत नाही आणि त्याचं परिवर्तन होतं, तसं पाळी आल्यानंतर थोडासुद्धा श्वेतपदर किंवा पांढरं जायला नाही पाहिजे, गाठी वगैरे पडायला नाही पाहिजे, पाऊस असायला नाही पाहिजे आणि तुमची पाळी व्यवस्थित यायला पाहिजे. हे जर झालं नाही तर मग तुमच्या शरीरात वेगवेगळे आजार उत्पन्न होतात आणि त्याची परमावधी ही मुलं न होण्यापर्यंत होऊ शकते. हे जर सगळं लक्षात घ्यायचं असेल ना तर परिचर्या समजून घेणं गरजेचं असतं. तर पाळीच्या जी अंगारची सूज येत असेल ना तर त्याचं कारण जे आहे ते तुमची वागणूक चुकीची होती असा त्याचा अर्थ होतो. हार्मोनल स्टेटस असं बदलल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये हे प्रकार असे घडत असतात. हृदयरोग किंवा सायटिका जो आजार आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं पायाला सूज येते हे लक्षण दिसतं. बऱ्याच वेळा प्रोटीन जे आहे ते आपण जे खातो ते पचत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून सूज येते. थायरॉईड जो आहे ते थायरॉटॉक्सिसिटी जे आहे त्याच्यामध्ये अंगाला हातापायाला थरकाप सुटणं, हृदयाची धडधड वाढणं, कोरडेपणा वाढणं आणि पायाला सुजणं असं लक्षण दिसत असतं. कॅल्शियम चॅनल ब्लॉक करणारी जी औषधं असतात ना त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पायावरती सूज येते असं व्यवहारामध्ये आपल्याला दिसत असतं. अशी वेगवेगळी कारणं जी आहेत ना आतापर्यंत आपण बऱ्याच कारणांचा उहापोह केला की ज्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरावरती पायावरती सूज येते. पायाला सूज एकाच बाजूला असेल ना तर कीटकदंश वगैरे झालेला असतो युनिलॅटरल असेल तर. बायलॅटरल दोन्ही पायांना ज्यावेळेला असतो त्यावेळेला तो सिस्टमिक इन्सल्ट असतो आणि तुमच्या शरीराची वेगवेगळी महास्रोत किंवा संस्था ज्या आहेत त्याचा आपल्याला विचार करायला लागतो आणि त्यानुसार औषध द्यायला लागतात. फारच छान. जमनगी सर विषयाला धरून सामाजिक प्रबोधन पण सांगत आहेत. काय केलं पाहिजे, काय चुकतंय, काय नैसर्गिक आहे, काय कृत्रिम होतं, काय चुका होत आहेत त्या आपल्याला सांगतायत. तर त्याची नोंद घ्यायची, लिहून घ्यायचं आणि परिवर्तन करायला पण त्याचा प्रयत्न करायचा आहे. तर डॉक्टर साहेब पुढला प्रश्न असा आहे की जे तुम्ही सांगितलं कर्मेंद्रिय पाय त्या आयुर्वेदानुसार कसं वर्णन आहे त्या विषयामध्ये? बरोबर. आता हे पाय कर्मेंद्रिय हे असल्या कारणानं चालणं अतिशय झालं किंवा ते एखाद्या अवयवाचं काम फार झालं किंवा तो वापरलाच नाही तर एखादा अवयव वापरला नाही तर अनयूज ॲट्रोफी होते आणि तो सुकायला लागतो आणि फार वापरला गेला तर त्याच्यावरती अंड्यू लोड पडल्या कारणानं आजार उत्पन्न होतात आणि त्यामुळे दोषदुष्य संमूर्छनाजनितो व्याधी असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. तर ही संमूर्छना जी आहे ती हायपर किंवा हायपो अशा पद्धतीने काम करत असते. तर ही संमूर्छना नष्ट करण्यासाठी त्या अवयवाची स्मृती पुन्हा जागृत करणं गरजेचं आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये एक संज्ञास्थापन गण म्हणून दिलेला आहे. तो प्रत्येक आजारामध्ये आम्ही घालत असतो त्यामुळे तुमचा आजार लवकर बरा व्हायला मदत होत असते. तर आता होतं असं की एखाद्या व्यक्तीला सूज पायावरती येणार आहे तर हे समजायचं असतं तर काही पूर्वरूप येतात. अवयवातून वाफा यायला लागल्या त्याला दवथू असं म्हणतात संस्कृतमध्ये. असं जर व्हायला लागलं तर समजायचं की आपल्याला सूज येणार आहे. शिरा ताणल्यासारख्या वाटत आहे तर आपल्या पायावरती सूज येणार आहे असं आपल्याला समजायला लागतं. आणि अंगाला जडपणा जर आला तर मग समजायचं की आपल्या पायावरती आता किंवा अंगावरती कुठेतरी सूज येणार आहे. ही त्याची पूर्वरूप झाली. आणि ह्याच्यानुसार जर आपण विचार करायला लागलो तर पायाला सूज येणं, तिथं खड्डा पडणं ह्या पद्धतीची लक्षणं जी असतात ना ती आपल्याला पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. लक्षणं काय काय असतात ते. सर या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. कोल्हापूरहून फोन आलेला आहे. शंकर पाटील यांचा फोन आहे. नमस्कार शंकर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा सर,
नमस्कार सर, डॉक्टर साहेब. हा नमस्कार. आपला प्रश्न मी सलग विचारा. कोल्हापूरहून बोलतोय, शंकर पाटील. हा आमची मिसेस 70 वर्षाची आहे, बर. स्ट्रॉंग आहे, हा म्हणजे पण चालती वगैरे सहज 1 किलोमीटर चालती, बर परत येते घरी. पण उभा राहिली, जेवण कराय वगैरे उभा राहिली का नाही, हम्म. ते एक पाय, उजवा पाय गुडघ्यापासून खाली दुखतोय, बर सूज आणि सूज येते त्याला. बर बर. अच्छा, तिचे बाळणपण किती झालेत? हा, बाळणपण किती झालेत तिची? बाळंतपण 4 मुलगा 1 मुलगी. बर. पाठीच्या मणक्यात इंजेक्शन दिलंय का कधी? पाठीच्या मणक्यात इंजेक्शन नाही दिलेलं, एक वेळ दिले. या बर. आणि पोटाचा आकार मोठा आहे का? पोटाचा आकार मोठा, हाईट थोडी माझ्यापेक्षा कमी आहे. बर बर. आणि प्रेग्नन्सीमध्ये त्यांना मूळव्याधीचा त्रास झाला होता का? प्रेग्नन्सी म्हणजे मूलवादी आमचं सगळं घरातच झालं. प्रेग्नन्सी डॉक्टर मध्ये कुठं झालं नाही, फक्त उपचार आम्ही डॉक्टरचे घेतलेत. बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही. मला प्रश्न समजला. हा, प्रश्न समजला, मी उत्तर देतो. हा, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार? हां, तर स्थूलपणा आहे त्यांना. प्रेग्नन्सी जी आहे 4-5 बाळणपणं झालेली आहेत, म्हणजे आपानाच्या क्षेत्रातली विकृती आहे. आणि स्पायनल ॲनेस्थेसिया दिल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना काय होतं, कंबरदुखीचा त्रास आणि डोकेदुखीचा त्रास होतो. आणि ह्यांचं आत्ताचं जे दुखणं आहे ते सायटिक पेनमुळे आहे असं एकंदरीत दिसतंय. पायाच्या खाली जो आत्ताचा दुखाण्याचा भाग आहे तो, तर हिला लघुवमन म्हणजे छोटं उलटीचं औषध देणं, पोटाला दीपयंत्र म्हणून जे आहे ते लावायचं, म्हणजे पोटातला हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक प्रेशर नॉर्मल होतं. आणि पोट उचलून आत बांधायचं, बायका बांधतात तसं, की सॅक्रल म्हणजे त्यांचं उठलेलं आहे वरती आलेलं ते दबलं जाईल. मानेचा त्रास, हाताला येणाऱ्या मुंग्या आणि पायाची दुखण्याची जी वेदना आहे ती कमी व्हायला लागेल. आणि मग नंतर महारासनादी काढा, योगराज गोकुळसारखी औषधं त्यांनी घ्यावी. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण विश्वतीमध्ये याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये असतो, त्यावेळी तिथं आलं तरी आपण त्यांना काही औषधं लिहून देऊ शकतो, किंवा जवळच्या वैद्याकडून सुद्धा ते घेऊ शकतील. फारच छान मित्रांनो. असेच तुम्ही फोन करून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे आयुर्वेदाचार्य आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. संधी सोडायची नाही आहे. वेळ झालेली आहे. पुढला प्रश्न एक घेऊया. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला हे सांगा की लक्षणं अजून कुठली काही धोकादायक आहे का, किंवा पहिले प्रकार सांगा आम्हाला. याचे सुजेचे काही प्रकार? बरोबर आहे. कसं होतं, आपण जे अन्न खातो ते वेगवेगळ्या पद्धतीच्या शरीरात दोष उत्पन्न करतं. आणि सात्विक गुणाचा आहार, राजस गुणाचा आहार, तामस गुणाचा आहार, किंवा कोणता आहार कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तींना आवडतो, हे गीतेपासून आयुर्वेदापर्यंत सगळीकडे हे वर्णन जे आहे ते आयुर्वेदात एक समच्छेदाने आपल्या सनातन धर्मामध्ये दिसतं. तर खाल्लेलं अन्न जे आहे ते कफ तरी वाढवतं, पित्त तरी वाढवतं, वात तरी वाढवतं, किंवा त्यांना कमी तरी करत असतं. 6 रसाचा आहार आपण घेत असतो, पण मनुष्य हा कसा आहे, राजस आहे, त्यामुळे तिखट आंबट खारट त्याला चटपटीत आवडतं. राक्षस योनी जी असते त्याला तमोगुण प्राधान्य असल्या कारणानं सडके पदार्थ वगैरे आहे ना ते खूप आवडत असतात. आता सडकं आपण काय खात असतो असा तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल. तर चीज, पनीर, मशरूम सारख्या ज्या गोष्टी आहेत ना, या सडलेल्या आहेत आणि या मनोरोग आणि शारीर मानस आजार उत्पन्न करणारे आहेत. आपल्या शरीरामध्ये लहान आतडे आहेत, तिथं आपल्या ब्रेनचं टिश्यू तयार होत असतं. पित्तधराकाला आणि मज्जाधराकाला आयुर्वेदाने एकत्र सांगितलेले आहे. तर उच्छिष्ट अन्न खाणं म्हणजे दुसऱ्याचं उष्ट अन्न खाणं, परिवेशित म्हणजे शिळं अन्न खाणं, तारा सुटलेलं अन्न खाणं, सडलेलं अन्न खाणं, बेकरीचे पदार्थ जास्त खाणं, इडली डोशाचं पीठ जे आहे ते 2-2 दिवस भिजवून नंतर फ्रीजमध्ये ठेवून ते वापरणं, हा जो प्रकार आहे ना त्याच्यातून हा भाग असा घडतो की त्याच्यामुळं पायाला सूज येण्याची जी सुरुवात आहे ना ती होऊ शकत असते. तर हा जो कारणांचा विचार आपण करतोय तो लक्षात घेतला की मग लक्षणं काय आहेत हे आपल्याला समजणार आहे. परंतु वाताचं आधिक्य उत्पन्न करणारं जर खाणं तुमचं होत असेल तर वाताची सूज येणार आहे. पित्ताचं आधिक्य उत्पन्न करणारी घटना जर तुमच्या पोटामध्ये घडत असेल तर पित्ताची सूज येणार आहे. तशीच ती कफाची, कफपित्ताची, कफवाताची, त्रिदोषांची अशी आयुर्वेदाने सांगितलेले हे त्याचे प्रकार आहेत. आणि हे पायाच्या एकाच ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून येतात. जमनग्नी सर आपल्याला छान मार्गदर्शन करतायत पायाच्या सुजेवर आणि आयुर्वेद या विषयावर मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, विश्रांतीनंतर आपण सरांनी आपल्याला आरोग्यवर्धक मोती आणलेत, रत्न आणलेत, म्हणजेच एक टिप्स आणलेली आहे ती पण आपण बघणार आहेत. तर कॅमेरा घेऊन रेडी राहा, वही पुस्तक घेऊन रेडी राहा. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 80877323333 किंवा 7774918193 अथवा
020-244-30259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 020-244-30259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टरमध्ये. आणि आज आपल्यासोबत वैद्य समीर जमनग्नी सर आपल्यासोबत आहेत. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य आहेत आणि आपली चर्चा सुरू आहे पायाची सूज आणि आयुर्वेद या विषयावर. वेळ झाली आहे की सरांनी जे आपल्याला सांगायला आपलं आरोग्यवर्धक मोती आणलेले आहेत, तर टिप आपण बघूया. टिप नंबर 3 बघणार आहोत आपण. तर फार ढेकर येत असल्यास जे आहे ते शेवग्याच्या सालीचा तुकडा 5 ग्रॅम आणि पाणी 50 ml एकत्र करून उकळून जवळजवळ 25 ml काढा शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यायचा आहे व त्यासोबत 250 मिलीग्रॅमचं गंधक रसायनाची एक गोळी घ्यायची आहे. हे औषध सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळा 1 महिन्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. तर जरूर फोटो काढून घ्या, आपल्या संग्रही ठेवा आणि त्याचा वापर देखील करा. चौथी टिप आहे की तोतरेपणा कमी होण्यासाठी ब्राह्मीची 30 ताजी पानं दररोज चावून खावी. हा प्रयोग 1 महिना करावा. याने बुद्धी, स्मृती, एकाग्रता वाढते व तोतरेपणा कमी होतो. टिपचा फोटो काढला असाल तुम्ही, सरांच्या दवाखान्याचा पत्ता आणि फोन नंबरचा जो स्लाइड होती त्याचा पण फोटो काढला असेल अशी अपेक्षा आहे. पुढला जो प्रश्न सर असा आहे की लक्षणांविषयी तुम्ही सांगत होतात, तर पायाच्या सुजीची अशी काही लक्षणं आहेत का की जी धोकादायक पण आहेत, त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर आहे. कसं होतं, पायाला सूज आली की तिथं मंद वेदना असू शकतात. प्रत्येक व्यक्तीला जशी प्रकृती आहे ना तशी आजारालाही प्रकृती असते. म्हणजे ज्वर आहे तर तो पित्तात असतो, अतिसार असेल तर तो वातात आहे, वातव्याधी जी आहे ते वाताचे आहे. तसं शोथ किंवा सूज म्हटली ना तर ती कफामुळे असण्याची शक्यता असते. कफ ही तिची प्रकृती आहे. तर त्यामुळे त्याच्यात मंद रुजा म्हणजे मंद वेदना असू शकतात. तुकतुकीतपणा जो आहे तो त्वचेला त्या ठिकाणी येत असतो. दाबल्यानंतर बोट दाबल्यानंतर खड्डा पडणं असं एक लक्षण येत असतं आणि बोट दाबल्यानंतर खड्डा न पडता ती स्किन पुन्हा बाउन्स होऊन वरती येणं असं लक्षण सुद्धा वाताच्या सुजेमध्ये बऱ्याच वेळेला आढळत असतं. हे होत असताना पोटाला सूज येणं असंही प्रकरण घडतं. तर ज्यावेळेला आपल्याला अंगाची सूज येते, त्याच्याबरोबर ड्राउझीनेस आहे, खूप झोप येते, डोळ्यालाही सूज आहे, चालताना दम लागतोय, तोंडातून लाळ गळतीये, ओल्या फडक्यामध्ये अंग गुंडाळलंय असं वाटतंय, लघवीला घाण वास येतोय, लघवीला फेस फार येतोय किंवा धडधड खूप होतीये, चक्कर येते, असं जर व्हायला लागलं ना तर ती सूज साधी नाहीये. जवळच्या वैद्याला लवकर जाऊन भेटणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये हृदयाची किंवा वृक्काची किंवा यकृताची इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते. हृदयाची संबंधित सूज असेल तर ती युजली कफानी युक्त अशी असते आणि यकृताशी संबंधित सूज असताना ती पित्ताने युक्त, पित्ताच्या लक्षणांनी युक्त अशी असते. आणि ज्यावेळेस वृक्काशी संबंधित आजार असतो त्यावेळेस त्याच्यात वाताची लक्षणं ही जास्ती असू शकतात. तर मळमळ व्हायला लागली आहे, ओकाड्या व्हायला लागलेल्या आहेत, अन्न कमी जाते, असं असताना सूज जी आहे ती साधी आहे, काही होत नाही त्याला असं म्हणून गप्प बसण्यात काही अर्थ नाही आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर थंडी वाजून ताप येत असेल, लघवीला जळजळ होत असेल आणि आत्ता सांगितलेली लक्षण जर असतील तर जवळच्या वैद्याकडे जाऊन लगेच भेटणं हे खूप गरजेचं आहे. ही सूज उत्पन्न होण्याची जी अवयवांची मी प्रणाली सांगितली त्याच्यावरून ह्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीराच्या इतर घटकांच्यावरती येतो. पहिल्यांदा रक्तवाहिन्याशी संबंधित असेल हे प्रकरण, ज्यावेळेला नंतर शरीरातलं इंट्रा सेल्युलर फ्लुइड वाढायला लागतं त्यामुळे मांसामध्ये विकृती करतं, मेदामध्ये विकृती करतं, रक्तामध्ये विकृती करतं आणि याचा हळूहळू परिणाम जो आहे तो हाडांच्यावरती सुद्धा येऊ शकतो. तुमच्या हाडं ठिसूळ होण्यापर्यंत ही प्रक्रिया जाऊ शकते. तर जितकं तुमचं सुजेचं प्रकार हे तुम्ही अंगावरती काढाल ना तेवढा तो आजार जो आहे तो जास्ती भयानक होत जात असतो. आणि काही गोष्टी ह्या अशा असतात की ज्याची चवी घ्यायची नसते. जसं दारू पिण्याच्या बाबतीत दारू सोडण्याचा काळ कोणता, तर पहिला प्याला घेण्याच्या आधी दारू सुटू शकते, नंतर जसं नाही ना तसंच हे प्रकरण आहे. काही गोष्टींची चव ही घेऊ नये, विषासारखं त्यांना दूर ठेवावं आणि याच्यासाठी थोडा मोठ्यांचं ऐकणं हे गरजेचं आहे. त्यांना आपण आप्त म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये. आप्त म्हणजे जो दुसऱ्याचं भलं आणि भलंच करतो आणि स्वतः जो रज आणि तम या दोषापासून मुक्त आहे त्याला आप्त असं म्हटलं जातं. तर मोठ्यांचं ऐकणं याच्यामुळं तुम्हाला त्यांचा अनुभव जो आहे तो मिळणार आहे. तुमच्यापेक्षा जर जास्ती पावसाळे त्यांनी जर बघितलेले असतील तर त्यांना चुका काय असतात हे माहीत असतं आणि त्यामुळे बाबा रे हे करू नको असं म्हटलं जात असतं. तर त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती का होते, तर लोक आप्त लोकांचं ऐकत नाहीत
आणि त्याच्याबरोबर त्यांना असणारा प्रज्ञाप्रादाचा जो दोष आहे, असा इंद्रियाचा संयोग आहे, इंद्रियांची लालसा जी आहे, पैशाची जी भूक आहे, अन्नातले जे दोष आहे सत्वरजतम वाढवणारे, ह्याच्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती ही होत असते. तशी ती आजारांच्या बाबतीत सुद्धा होत असते. तर हाच विचार जो आहे तो पुढे वाढून आणखी काही लक्षणं जी आहेत ती आपण बघूया आणि मग चिकित्सेकडे जाऊया. मित्रांनो, या वळणावर आपल्याला जालनाहून फोन आहे. नारायण यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार नारायण, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, आपला प्रश्न सलग विचारा. स्वागत आहे कार्यक्रमात. हॅलो, नमस्कार सर. हा, बोला. टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. राईट साईडला माझ्या राईट साईडचा नसा पूर्ण चमकानीचाच, राईट साईड फक्त. बरं. पायापासून तर खांद्यापर्यंत आणि स्पाईन पासून तर बेंगळ्यापर्यंत. सूज आली आहे का पायाला? नाही, पायाला सूज नाही तर काही नाही. बरं. वय किती आहे आपलं? वय माझं 71. बरं. आणि व्यसनं काय आहेत? हा, व्यसनं काय आहेत का तुम्हाला? व्यसन नाही काही. बरं बरं. मांसाहार करता? मालकरी. बरं. मांसाहार वगैरे करत नाही, मालकरी आहे त्यामुळं. बरं. आणि पोटाची काही तक्रार आहे तुम्हाला? पोटाची काही तक्रार नाही सर, फक्त काय साफ होत नाही जरा कधी कधी. बरं बरं बरं. प्रश्न समजला, उत्तर देतो, फोन ठेवला तरी चालेल. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार सर? हे वयानुसार उत्पन्न होणारे जे वृद्धापकाळातले आजार आहेत, तसं वाताचंही दुखणं आहे. आणि शरीराचे कष्ट जर जास्ती झालेले असतील, चालणं खूप झालेलं असेल, किंवा काही ऑपरेशन झालेले असतील, मार वगैरे लागलेला असेल, शेतात वाकून करण्याची जी कामं असतात ती जास्ती झालेली असतील, तर या पद्धतीचं दुखणं उत्पन्न होऊ शकत असतं. तर अशा व्यक्तींनी ज्याला हे त्रास होतात त्यावेळेला पहिल्यांदा रोज रात्री सुंठीचा काढा करायचा, साधारण 30 ते 40 ml पर्यंत. 2 चमचे सुंठीमध्ये साधारण तुम्ही 100 ml पाणी घालून उकळायचं आणि 50 ml झालं की ते गाळून घ्यायचं आणि तो गरम असताना त्याच्यामध्ये 4 ते 6 चमचे एरंडेल तेल घालायचं आणि ते पोटामध्ये रोज रात्री झोपताना घ्यायचं. 7 दिवस रोज घ्या, नंतर 1 दिवसात घ्या, मग 2 दिवसात घ्या. असं 21 दिवस जर तुम्ही केलं ना, तर तुमचा हा पाठीच्या मणक्याचा त्रास जो आहे कमी होईल. महाविष गर्भ तेल किंवा मोहरीचं तेल आणि तिळाचं तेल एकत्र करून तुम्ही लावा, तर त्याचा परिणाम तुम्हाला होणार आहे. तेल लावल्यानंतर तुम्ही शेकून घ्या. आणि ह्या वयामध्ये कॅल्शियम आपल्या शरीरातलं जे आहे ते कमी होत असतं, म्हणून प्रवाळ पंचामृत किंवा मृगशृंग भस्म असं एक भस्म मिळतं, ते पोटामध्ये तुम्ही तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेला घेत चला आणि ते घेताना ते तूप साखरेतून घ्यावं, म्हणजे तुमच्या हाडाचा जो झिजलेला भाग आहे तो दुरुस्त व्हायला लागेल. आणि हे होत असताना तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर हा त्रास थोडा कमी झाला की सर्वांगासनाचा अभ्यास करायला लागा. जेवण जे आहे ते माफक करा, 2 वेळेला जेवा आणि 6 रसांचा आहार घ्या, म्हणजे कडू गोष्टी, तिखट गोष्टी, तुरट गोष्टी, आंबट गोष्टी, खारट गोष्टी आणि गोड गोष्टी या तुमच्या पोटामध्ये जाऊ दे. शक्यतो सुरुवातीला जेवणाच्या गोड खा आणि सगळ्यात शेवटी तुम्ही तिखट किंवा कडू खा, गोड घेऊ नका. असं जरी केलं तरी तुमच्या शरीरामध्ये हाडं बळकट उत्पन्न व्हायला लागतील, तिन्ही अवस्थापाक पोटाचे व्यवस्थित व्हायला लागतील आणि वात, पित्त, कफ जे आहेत ते शमायला लागतील आणि तुम्हाला डॉक्टर आणि वैद्याची गरज पडणार नाही. फारच छान. मित्रांनो, आपल्या प्रश्नांना सर परिपूर्णरित्या आपल्याला मार्गदर्शन करतायत, आहार विहारपासून सर्व सांगतायत आणि नुसतं आरोग्यवर्धक मोठी म्हणजे टिप्स नाही आणल्यात सरांनी, आपल्याला आरोग्यवर्धक वनस्पती देखील दाखवायला आणलेले आहेत. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पाहूया आरोग्यवर्धक वनस्पती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. मित्रांनो,
हॅलो डॉक्टरच्या आजच्या भागात आपल्याला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वैद्य समीर जमनगदी सर आपल्या भेटीला आलेले आहेत. तर त्यांचं मार्गदर्शन घेतोय. तर त्यांनी आपल्याला दाखवायला आरोग्यवर्धक अशा वनस्पती देखील आणलेल्या आहेत. तर त्या वनस्पतींची देखील आपण ओळख करून घेऊया, समजून घेऊया. सर काय सांगणार, कुठल्या वनस्पतीपासून सुरुवात करूया? आता ही एक वनस्पती इथं आता तुम्हाला दिसते सगळ्यांना. ही पुननावा नावाची वनस्पती आहे. पुन्हा नवम याती ती. दर पावसाळ्यामध्ये ही तिच्या मुळातून वरती पुन्हा उन्मळून वरती येत असते. तर ही वय स्थापन करण्यातलं औषध आहे हे. ज्या दिवसामध्ये जी फळं येतील, ज्या भाज्या येतील, ज्या फळभाज्या येतील त्याचं सेवन करायला पाहिजे. तर आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. हा निसर्गाने उत्पन्न केलेला एक आपल्यासाठीचा मोफत वैद्य आहे. तर ह्या पानांचा जर रस तुम्ही पोटात घ्यायला लागलात या दिवसामध्ये तर तुमचं शरीर नवनिर्माण जे आहे ते सुरू होतं. एस्पेशली तुमचं वृक्काचे जे नेफ्रॉन्स आहेत ना त्याला यांनी खूप चांगल्या पद्धतीने बळ मिळतं. अंगाची सूज कमी येते, केस काळे व्हायला लागतात, डोळ्यांचे आरोग्य जे आहे ते उत्तम पद्धतीने सुधारतं. तर तुम्ही लाल किंवा पांढरी पुनर्नवा जी आहे ना ही भरपूर मिळते आणि महाराष्ट्रामध्ये. तर याचं सेवन तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने करा. ह्याचा अप्रतिम फायदा तुम्हाला होणार आहे. दुसरी वनस्पती जी आहे ती शतावरी नावाची वनस्पती आहे. ही मी बऱ्याच वेळा तुम्हाला कार्यक्रमात दाखवलेली आहे आणि त्याची ही खाली मुळं दिसत आहेत पहा. तर शतावरी सुद्धा वय स्थापन करण्याची वनस्पती आहे. याच्या पानांची भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये सूज जी आहे ती हळूहळू कमी यायला लागते, आम्लपित्त कमी होतं, स्त्रियांच्या अंगाचं दूध येणे चांगलं वाटतं, पाळीच्या संबंधित तक्रारी आणि PCOD येणे जातात आणि पुरुषांचं वीर्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होत असतात. तुमच्या आतड्याला ताकद देण्याचं काम ही करते आणि त्यामुळे म्हातारपणामुळे गॅसेस उत्पन्न होणं किंवा ऊर्ध्वर ढेकरा जास्त येणं हे अप्रतिम पद्धतीने कमी करता येतं. दुसरी एक वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निर्गुंडी. निर्गुंडीच्या बरोबरच तुम्हाला मी लगेच बेल सुद्धा दाखवतो. ज्यावेळेला बेल मिळत नाही त्यावेळेला महादेवाला निर्गुंडीची पानं जी आहे ती वाहिली जातात. बाहेरची सूज असेल तर निर्गुंडीच्या पाल्यांचा शेक केल्याने ती सूज निघून जाते. मुरगळ झाली आहे, लचक झाली आहे, ऑपरेशन झाले आहेत पायावरती, फ्रॅक्चर झालेला आहे तर त्याची सूज जी आहे ती ह्यानी जाणार आहे. आणि ह्याच्याबरोबर ही जी बेलाची पानं इथं दिसत आहे त्याचा पानांचा रस जर घेतला तर मधुमेहात उत्पन्न होणारी जी सूज आहे ती कमी होते. किडनीशी संबंधित आजार यांनी कमी येतात असतात. आणि बेल जे आहे ते दशमुळापैकी एक आहे. म्हणजे बिल्व, अग्निमंत, शोनाक, पाटला आणि काश्मीर आहे. त्याच्यातलं बिल्व म्हणजे हे बेलफळ आहे आणि बेलाची ही पानं आहेत. तर बेलाच्या पानांचा उपयोग किंवा सालीचा उपयोग किंवा मुळाचा उपयोग जर तुम्ही काड्याच्या स्वरूपात केलात तर तुमच्या पायावरची सूज ही अप्रतिमरित्या कमी येत असते. आणखीन एक वनस्पती इथं तुम्हाला दिसते पहा, ही एरंड म्हणून वनस्पती आहे. एरंडाच्या मुळाचा काढा किंवा क्षीरपाक म्हणजे दुधात शिजून काढा जर घेतला तर वातातून उत्पन्न होणाऱ्या सुजा कमी येतात. वयानुसार ज्या तक्रारी होतात त्याच्यामध्ये जी पायाची सूज आहे ती सुद्धा कमी येते. आणि व्हेरिकोज व्हेन्सची सूज जी आहे ना ती सुद्धा अप्रतिम पद्धतीने कमी येते. व्हेरिकोज व्हेन्स असताना तुम्ही तोंडामध्ये तिळाचं तेल जे आहे ते 20-20 मिनिटं सकाळी संध्याकाळी धरत चला आणि याच्या मुळाचा काढा घ्या तर तुमच्या पायातल्या व्हेरिकोज व्हेन्स या झपाट्याने कमी येतात असं तुमच्या लक्षात येईल. आणखीन एक वनस्पती इथे आपण बघूया आणि त्याचं नाव आहे ते म्हणजे कदली किंवा केळ. तर केळीच्या सोपाचा रस जो आहे तो तुपाबरोबर जर एकत्र घेतला तर वृक्काचं आरोग्य सुधारतं, मूतखडे पडतात आणि एस्पेशली स्त्रियांना याचा खूप उपयोग होतो. लघवीची जळजळ, ॲल्ब्युमिनेरिया किंवा ओझोमेर ज्याला म्हणतात तो कमी होण्यासाठी सुद्धा केळी जे आहे ते उपयोगी आहे. केळीच्या पानावरती जेवल्यानंतर सुद्धा आपल्या पोटाच्या तक्रारी कमी होऊन उत्तम पद्धतीने पित्त कमी होतं असं लक्षात येतं. आणखीन एक वनस्पती इथं आहे ती तुम्हाला दाखवतो आणि ती म्हणजे पळस. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला. तर पळसाची पानं जी आहेत ना त्याच्या पानांचा रस जर पोटात घेतला तर गर्भाशयाशी संबंधित आजार आहेत आणि तुमच्या पायावरची सूज येत असेल तर ही वनस्पती अप्रतिम उपयोगी पडते. ब्रह्मदेवाने ज्या वनस्पती उत्पन्न केल्या त्यात पहिल्यांदा पळसाची उत्पत्ती केलेली आहे. ह्याचा डिंक जो आहे तो सुद्धा खूप पौष्टिक आहे. त्याचे लाडूही खाता येतात आणि पुरुषांसाठी त्याचा खूप उपयोग होतो. पळसाची जी फुलं असतात त्याचं आसव पलाश पुष्पासव या नावाने मिळतं आणि लघवीचे जवळजवळ सगळे आजार जे आहेत त्यांनी उत्तम पद्धतीने जात असतात. तुमच्या पाठीच्या मणक्यात विकृती आहे आणि नंतर जर तुम्हाला पायाला सूज येत असेल, सायटिक पेन होत असेल किंवा तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स झालेले असतील तर हा जलोका नावाचा जो प्राणी आहे तो तुम्हाला क्वाड्रिसेप्स फेमोरल मसल जो असतो मांडीचा त्याच्या मीडियल साईडला म्हणजे आतल्या बाजूला हे लावायच्या. गुडघ्याच्या खाली लावलं नाही तरी चालतं. तर तुमचं रक्त शुद्ध व्हायला लागतं, रक्तवाहिन्या चांगल्या होतात, मज्जातंतू चांगले व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुमची सूज जी आहे ती अप्रतिम पद्धतीने कमी येते. तर याचा वापर तुम्ही जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊन करू शकता. फारच छान. मित्रांनो, सरांनी औषधी वनस्पती आपल्याला दाखवलेल्या आहेत. प्रयत्न करायचा की आपल्या घराच्या किंवा परिसराच्या अवतीभोवती याची लागवड करूया किंवा कमीत कमी कुंडीत तरी लावायचा प्रयत्न करूया. सर पुढे जातो आणि उपचारांकडे वळूया. तर पायाच्या सुजेवर काही चिकित्सा सूत्र आहे का तर त्याविषयी? बरोबर आहे. हा कफाशी संबंधित आजार असल्या कारणाने ह्याचं पहिलं काय करायचं आहे तर लंघन करायचं आहे. आपल्याला सुबत्ता वाढल्या कारणानं माऊलीने असं सांगितलेलं आहे की पैसा वाढला की भोग वाढतात लोकांचे आणि भोग ज्यादा भोगले की आजारपणे येतात. जे इंद्रियाला सुखकारक वाटतं ते तब्येतीला अहितकारक असतं आणि जे इंद्रियाला दुखतं ते आपल्याला नेहमी हितकारक असतं. आता कडुलिंबाचा रस जिभेला आवडणार आहे काय नाही पण उपयोगी आहे ना तो. आणि जिलबी, इबृती, रबडी
खूप आवडेल तुम्हाला, पण त्यांनी आजार उत्पन्न होणार आहेत. तर अति सर्वत्र वर्जेत न पीडेत इंद्रियाणी न चैतन्यातील आलेत असं म्हणणं सूत्रच आहे. तर तुम्ही असं करायला पाहिजे की सूज येते कफाची आहे तर तुम्ही पहिल्यांदा लंघन करायला पाहिजे. लंघन आपण विसरून गेलेलो आहे. एकादशी 15 दिवसानंतर जी 15 दिवसातनं एकदा करायची पद्धत होती ती तेवढ्यासाठी होते. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन जे आहे त्याच्या पलीकडे विठ्ठल बसलेला आहे, परमात्मा बसलेला आहे. तर तुम्ही जर उपवास केला एक दिवस तर तुमचा जठाग्नी जो आहे तो विठ्ठल रूपच आहे आणि त्यामुळे तुमचं लोककल्याण सुद्धा होणार आहे आणि तुमच्या शरीराचं सुद्धा कल्याण होणार आहे, मनाचं कल्याण होणार आहे. तर कुठेतरी लंघनाला तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. खाल्ल्यानंतरच फक्त एनर्जी मिळते असं नाही, ब्रेड बटरमधनं लंघन केल्यानंतर सुद्धा उत्साह उल्हास वाढत असो हे कधीतरी अनुभवून बघण्याची गोष्ट आहे. लंघनम परमौषधम. तर लंघन केल्यानंतर लघवाहार घेतल्यानंतर किंवा पंचकर्म केल्यानंतर तुमच्या अंगातली सूज आहे ती झपाट्याने कमी येत असते. याला शमन चिकित्साही करता येते आणि शोधन चिकित्साही करता येते. म्हणजे पोटात औषधे देणं, दुग्धवटीसारखी, चंद्रप्रभावटीसारखी औषधं, नवायस लोह, त्रिफळा गुगुळ अशी औषधं आपण ह्याच्यासाठी वापरू शकत असतो. नित्यानंद रससारखं औषध आहे, आरोग्यवर्धिनीसारखं औषध आहे. पंचकर्मातलं वमन आणि काही विशेष पद्धतीचे जे बस्ते आहेत त्याचा वापर जर केला तर तुम्हाला उत्तम पद्धतीने या शोथासाठी किंवा सूजेसाठी उपयोग होत असतो. आणि आपण सूज हे लक्षण बघितलेलं आहे आता फक्त, आणि त्याच्या मागचं पडद्याआडचे जे कलाकार आहेत वेगवेगळे मोठे आजार त्याचाही उहापोह आपण याच्यात केलेला आहे. तर तुम्ही हे निश्चित लक्षात घ्या की तुमच्या पायाची सूज जर हृदयामुळे असेल तरी त्याची आयुर्वेदात उत्तर आहेत. त्याचा परिणाम जो आहे तो यकृतामुळे असेल तरी त्याची उत्तर आहे. तुमच्या व्यसनांच्यामुळे जर असेल तसं तरी त्याची उत्तर आहेत. तुमच्या म्हातारपणाचा परिणाम असेल तर म्हातारपण रोखण्याची औषधं आयुर्वेदात आहेत. तर ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून जर आपण ह्याच्याकडे बघायला लागलो तर जबरदस्त फायदा जो आहे तो आयुर्वेदिक उपचारांचा पायाच्या सुजेसाठी होत असतो. शंख मुद्रा बांधणं, महाबंध बांधणं आणि विपरीत करणे किंवा सर्वांगासन करणं हे सगळ्याच आजारासाठी उपयोगी पडतं, पण एस्पेशली पायाची सूज जी आहे त्याच्यासाठी खूप उपयोगी पडत असतं. तुम्ही मिठाचं प्रमाण कमी करायला पाहिजे. रात्री लवकर झोपायला पाहिजे. सूर्यास्ताच्या आत बाहेरची सूर्य मावळला की तुमची पोटातली भूक जी आहे ती मावळली तर 3 संध्याच्या आत तुम्ही जेवायला पाहिजे. शरीराचे जे आरोग्याचे नियम ते पाळायला पाहिजेत. दीर्घ श्वसनाचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. ब्रह्मचर्य नावाची गोष्ट जी आहे ती वानप्रस्थाश्रमात आणि गृहस्थाश्रमात सुद्धा त्याचा अंगीकार करायला पाहिजे. तुम्ही 6 रसांचं अन्न खायला पाहिजे. अंगाला तेल लावून तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करायला पाहिजे. आंघोळीच्या पाण्यात टाकायची काही औषधं आहेत ती वापरून तुम्ही तुमचं यकृताचं, हृदयाचं आणि वृक्काचं काम सुधारायला पाहिजे. तुम्ही चालण्याचा व्यायाम करायला पाहिजे. या जर गोष्टी तुम्ही करायला लागलात ना तर पायाची सूज काय इतर जे तुमच्या शरीरातले वेगवेगळे आजार आहेत ते सुद्धा उत्तम पद्धतीने बरे होणार आहेत. आणि तुम्ही ज्या वैद्याकडे जात असाल त्यांच्या ट्रीटमेंटला यांनी बळ मिळणार आहे. तर ह्या सगळ्याचा विचार तुम्ही जो आहे तो कधीतरी एकांतात बसून बाह्यातकारी होण्यापेक्षा इंट्रोवर्टेड होऊन विचार करायला पाहिजे. तर तुमचं तब्येतीचं जे धन आहे ते तुम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता आणि वाढवू शकता. फारच छान मित्रांनो. सर बोलता बोलता ज्ञान रत्न वाटत आहेत. आपण पटकन ती वेचून घ्यायची, लिहून घ्यायची आणि जे फोटोज तुम्ही काढलेत ते संग्रही त्याचा वापर करायचा आहे. सर पुढला प्रश्न असा आहे की पंचकर्म आणि उपकर्म याचा काही उपयोग किंवा कुठली करावी? बरोबर आहे. आता मी जलौका जसं दाखवलं तर ते उपकर्मच आहे. रक्तमोक्षण असा त्याचा खरा भाग आहे. पण विद्ध कर्म करणं, अग्निकर्म करणं, पोत काढणं किंवा मर्मपीडन करणं अशा पद्धतीची काही उपकर्म आहेत. किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे बस्ते असतात. त्यात कटी बस्ती आहे, जानू बस्ती आहेत, त्याचा वापर तुम्ही करू शकत असता. प्रलेप, आलेप, प्रदेह नावाचे जे प्रकार आहेत ते त्वचेवरती तुम्ही लेप लावू शकता. तर भ्राजक पित्त नावाची जी डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी आपल्या स्किनमध्ये आहे आणि जी रोमरंध्र आहेत त्यातनं त्याचा परिणाम जो आहे तो सिस्टिमिक गोष्टीवरती यायला लागतो आणि तुमच्या शरीरावरती खूप त्याचा चांगला परिणाम येतो. नुसतं पायाला तेल जरी लावलं ना तरी लहान मुलांच्या भुका वाढत असतात. तर तुम्ही पायाला वेगवेगळे लेप लावले तर त्याच्या मागचा जो आजार आहे तो वृक्काचा असू दे, हृदयाचा असू दे किंवा मस्तिष्काचा असू दे किंवा यकृताचा असू दे त्याच्यावरती त्याचा परिणाम येणार आहे. वैद्य जेव्हा औषध देतात तेव्हा पोटातून त्या अवयवापर्यंत जातात, आजारी अवयवापर्यंत, आणि बाह्योपचार जे असतात तिथे त्या अवयवापासून पोटापर्यंत आतमध्ये ट्रीटमेंट होत असते. तर जसं सेन्सरी आणि मोटर असं काम मेंदूचं असतं तसं बाह्य चिकित्सेचं आणि पोटातल्या चिकित्सेचं काम असतं. तर त्यामुळे तुम्ही ह्या लेपांचा आणि उपकर्मांचा सुद्धा वापर पंचकर्मांच्या सहित करायला पाहिजे. त्याच्याबरोबर जर तुम्ही पथ्य पाळत असाल तर औषधाचं बळ जे आहे द्विगुणित होतं. आणि मग एकदा परिणाम त्याचा चांगला यायला लागला की सेल्फ बिलीफ जी आहे ती पेशंटची वाढायला लागते आणि ह्या औषधाचा मला चांगला परिणाम हे त्याला समजायला लागतं. लक्षात घ्या की तुमच्या शरीरात आजार उत्पन्न व्हायला 1-2 दिवसात होत नाही, तो 15-15 वर्षे लागतात. तेव्हा जीव घेणे आजार तुम्हाला येत असतात. तर तुम्हाला 15 मिनिटात लगेच बरं वाटणार नाही आहे. तुम्हाला त्याच्यासाठी स्वतःचा वेळ आणि कष्ट
कष्ट जे आहे ते करायला लागणार आहेत. तुम्ही 10 ते 15 महिने जर औषध घेतलं तर 10 ते 15 वर्षातून उत्पन्न झालेला आजार जात असतो. त्यामुळे एखादी गोष्ट पटकन पाहिजे तर दुखणं खूपणं हे होऊ शकतं कमी, सूजी कमी होऊ शकते, पण मूळ आजार जो आहे तो जाणार नाही आहे. पोटात बाळ तयार व्हायचं आणि ते बाहेर यायचं आहे तर त्याला 9 महिने लागणारच आहे. तुम्ही अमेरिकेला चाललाय किंवा कुठं आणखी फिरायला चाललाय म्हणून 3 महिन्यात बाळ करून पाहिलाय, होतं का? असं होत नाही. तर काही गोष्टीला काळ हा भाग लक्षात घ्यायला लागतो आणि काळ हे कारण द्रव्य आयुर्वेदाने सांगितलेले आहे. खाद्यज्ञात्मा मनक कालो दिशेष द्रव्य संग्रह. त्यामुळे तुम्हाला त्या काळाचा रिस्पेक्ट जो आहे तो ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीने खाणं पिणं वागण्यातले बदल करून मग ती ट्रीटमेंट तुम्हाला लागू होणार आहे आणि तुमचं शरीर जे आहे ते 7 वर्षामध्ये पुन्हा तुम्ही नवीन रिफॉर्म होऊ शकता 60 वर्षापर्यंत. त्यामुळे प्रायः करोति अहोरात्रात कर्मारण्यपि भेषजम, एका अहोरात्रीत तुमचं औषध जे आहे ते काम करू शकतं आणि पूर्वे वैसी मध्यमे वा या पद्धतीने तुम्ही च्यवनप्राशरची औषधं वैद्यांच्याकडनं तुमच्या प्रकृतीनुसार निवडा आणि ती घ्या आणि तुमचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित ठेवा. फारच छान. बोलता बोलता सरांनी फार महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात सांगितलेल्या आहेत. सर, तुम्ही पथ्याविषयी बोललात, तर पथ्य आणि अपथ्याचं पण कृपया मार्गदर्शन. आजार जो आहे तो उत्पन्न करणारी जी कारणं आहेत ते सगळं अपथ्य आहे. ते तुम्ही खायला लागला तर तुम्ही नळ सुरू आहे, बादलीत पाणी मगनी काढताय आणि नळ तसा चालू आहे तर बादली कधी रिकामी होणार नाही आहे. पहिल्यांदा नळ बंद करा, खाणं पिणं वागणं सुधारा, कारण थांबवा आणि मग बादलीतलं पाणी आहे ते मगनी काढा किंवा बादली उलटी करा, जे काय आहे ते करा, म्हणजे शमन किंवा शोधन ट्रीटमेंट करा. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की पथ्याचा विचार जेवढा महत्त्वाचा आहे, काय खायचं हे वैद्य लोक लिहून देतात आणि काय नाही खायचं हेही लिहून देतात. तर या दोघांचा उहापोह तुम्ही करायला पाहिजे. जीवावरचं दुखणं आलं ना की तुम्ही खाणं पिणं वागणं आता 2-3 वर्ष मी नीट वागणार आहे असं ठरवलं तर तुम्ही 100 वर्ष जगू शकता. तुम्ही जर तुमच्या इंद्रियांच्यावरचं कंट्रोल सोडून बसलात आणि पुन्हा 15 दिवसात बरं वाटलं म्हणून तुम्ही खायला लागलात तर पुन्हा जर त्रास व्हायला लागला तर मग तीच औषधं पुन्हा लागू पडत नाहीत. वैद्याला पुन्हा डोकं खाजून वेगळी औषधं वापरायला लागतात आणि तुमचा शरीराचा जो ऱ्हास किंवा नाश आहे तो सुद्धा निश्चित झालेला असतो. तर कृपा करून असं करू नका. मनावरती कंट्रोल ठेवणं म्हणजे प्रज्ञापाठ टाळणं आहे. असात्म्य इंद्रियाचा संयोग म्हणजे काय? चुकीचे विषय तुम्ही जे सेवन करताय ते टाळणं आहे. काळानुसार जे माणूस आजारी पडणार आहे त्याला तो निष्प्रत्यनिक आहे, त्याला कुणीच काही करू शकत नाही. पण ज्या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत त्या तरी ॲटलिस्ट आपण सगळ्यांनी पाळायला पाहिजेत. तर हा पथ्याचा आणि अपथ्याचा विचार जो आहे तो पूर्ण होतो. पथ्य पाळल्यानंतर औषधाचा गुण दुप्पट येतो. अपथ्य करत असाल तर वैद्य आणि तो डॉक्टर किती नाचले तरी काही ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही. मोठे आजार असताना कष्टसाध्य आजार हा असाध्य होतो आणि असाध्य झाल्यानंतर मग त्यातनं माणूस वाचणं हे अवघड असतं. फारच छान. सर, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला छान मार्गदर्शन केलं आजच्या विषयासाठी. तर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमची हॅलो डॉक्टरचा जो संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबायची. पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत, आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तर आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. बोलू शकतो? हां, आता फक्त हां, येस येस येस. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com.